अयोध्या कांड। ईस प्रसाद असिस तुम्हारी, सूत सूत बधू देवसरी बारी। राम सपथमई किन्नी न काऊ, सो करी कहू सखी सती भाऊ। ईश्वराची कृपा व तुमच्या आशीर्वादामुळे माझे 4 पुत्र व 4 सुना गंगा जलाप्रमाणे पवित्र आहेत। हे सखी, मी कधी श्रीरामाची शपथ घेतली नाही, परंतु आज मी रामाची शपथ घेऊन सत्य भावनेने सांगते की भरतसील गुण बिनय बडाई, भायप भगती भरोस भलाई। कहत सारदहू करमती हीचे, सागर सीपकी जाही उलीचे। भरताचे शील, गुण, नम्रता, मोठेपणा, बंधुत्व, भक्ती, विश्वास आणि चांगुलपणा यांचे वर्णन करण्यास सरस्वती सुद्धा धजावत नाही। शिंपल्याने कधी समुद्र उपसता येईल काय? जानऊ सदा भरत कुल दीपा, बार बार मोही कहेऊ महीपा। कसे कनकू मनी पारिखी, पाये पुरुष परीखी अही समय सुभाये। मी भरताला नेहमी कुलदीपक म्हणून मानते। महाराजांनी मला वेळोवेळी असेच सांगितले होते। सोने हे कस लावल्यावर व रत्न हे पारखी मिळाल्यावरच ओळखता येते, त्याप्रमाणे पुरुषाची परीक्षा वेळ आल्यावर त्याच्या स्वभावावरून होते। अनुचित आजू कहब समोरा, सोक स्नेह सयापनप थोरा। सुनी सूरसरी सम पावनी बानी, भई स्नेह बिकल सबरानी। परंतु आज मी असे म्हणणे योग्य नव्हे। शोक आणि स्नेहामध्ये शहाणपणा कमी होतो। लोक म्हणतील की मी प्रेमामुळे भरताची वाखाणणी करीत आहे। कौसल्याची गंगेसारखी पवित्र वाणी ऐकून सर्व राण्या प्रेमामुळे व्याकुळ झाल्या। कौसल्या कह धीर धरी सुनहू, देवी मिथिलेसी को विवेक निधी बल्लभही तुम्ही सकई उपदेसी। कौसल्या धीर धरून पुन्हा म्हणाली, हे देवी, मिथिलेश्वरी, ज्ञानाचे भांडार असलेल्या श्री जनकांची पत्नी असलेल्या तुम्हाला कोण उपदेश करू शकेल? राणी राय सन अवसरूपाई, अपनी भाती कहब समुझाई। रखी अही लखनू भरतू गवनही बन, जाऊ यह मत माने महिपमन। हे राणी, सवड सापडताच तुम्ही राजांना आपल्याकडून जेवढे समजावून सांगता येईल तेवढे सांगा की लक्ष्मणाला घरी ठेवून घ्यावे व भरताने वनात जावे। जर ही गोष्ट राजांना पटली तर तौभल जतनू करब सुविचारी, मोरे सोचू भरत कर भारी। गूढ स्नेह भरत मन माही, रहे नीक मोही लागत नाही। चांगल्या प्रकारे विचार करून असा प्रयत्न करा। मला भरताची मोठी काळजी वाटते। भरताच्या मनात गूढ प्रेम आहे। त्याने घरी राहण्यामध्ये मला भले वाटत नाही। त्याच्या जीवाची भीती वाटते। लखी सुभाऊ सुनी सरल सुबानी, सब भई मगन करुण रसरानी। नभ प्रसून झरी धन्य धन्य धुनी, सीथिल स्नेह सिद्ध जोगी मुनी। कौसल्याचा स्वभाव बघून आणि तिचा सरळपणा व उत्तम वाणी ऐकून सर्व राण्या करुणा रसात बुडून गेल्या। आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली आणि धन्य धन्य ध्वनी होऊ लागला। सिद्ध योगी आणि मुनी प्रेमामुळे गलित गात्र झाले। सबूर निवासू बिथकी लखी रहेऊ, तब धरी धीर सुमित्रा कहेऊ। देवी दंड जुग जामिनी बीती, राम मातू सुनी उठी सप्रीती। हे पाहून सारा राणीवसा निस्तब्ध झाला। तेव्हा सुमित्रेने धीर धरून म्हटले की देवी, 2 घटका रात्र सरली आहे। हे ऐकून श्रीरामांची माता उठली। बेगी पाऊ धार्य थलही कह स्नेह सती भाय, हमरे तऊ अब ईस गती कै मिथिलेस सहाय।
आणि सद्भावपूर्वक प्रेमाने म्हणाली, आता तुम्ही लवकर मुक्कामाला जा. आम्हाला आता ईश्वरच गती आहे, अथवा मिथिलेश्वर जनक सहाय्य करणारे आहेत. लखी स्नेह सुनी वचन बिनीता, जनक प्रिया गह पाय पुनीता. देवी उचित सी विनय तुम्हारी, दशरथ घरीनी राम महतारी. कौसल्येचे प्रेम पाहून आणि तिचे विनम्र शब्द ऐकून जनकांच्या प्रिय पत्नीने तिचे पाय धरले आणि म्हटले, हे देवी, तुम्ही राजा दशरथांची राणी आणि श्रीरामांच्या माता आहात. तुमची ही नम्रता तुम्हाला शोभून दिसते. प्रभू अपने नीचहू आदरही, अगिनी धूमगिरी सीरतिनु धरही. सेवकी राऊ करम मनबानी, सदा सहाय महेसु भवानी. प्रभू श्रीराम आपल्या सामान्य माणसांचाही आदर ठेवतात. अग्नी हा धुराला व पर्वत हा गवताला आपल्या मस्तकी धारण करतो. आमचे राजे तर कर्म मन वचन यांनी तुमचे सेवक आहेत आणि श्री महादेव पार्वती हे नित्य सहाय्यक आहेत. र उरे अंग जोगू जग को है, दीप सहाय की दिनकर सो है. रामू जाई बनू करी सूर काजू, अचल अवधपूर करी हही राजू. तुमचा सहाय्यक होण्याजोगा जगात कोण आहे? दिवा सूर्याला मदत करण्यास गेला तर शोभेल काय? श्री रामचंद्र वनात जाऊन देवांचे कार्य पार पाडतील व अयोध्येस येऊन दीर्घकाळ राज्य करतील. अमर नाग नर राम बहु बल, सुख बसीहही अपने अपने थल. यह सब जाग बलिक कही राखा, देवीन होई मुधा मुनी भाषा. देव नाग व मनुष्य हे सर्व श्रीरामांच्या बाहुबलावर आपापल्या लोकी सुखाने नांदतील. हे सर्व याज्ञवल्क्य मुनींनी पूर्वीच सांगून ठेवले आहे. हे देवी, मुनींचे वचन खोटे होत नाही. दो अस कही पग परी, प्रेम अति सिय हित बिनय सुनाई. सिय समेत सिय मातू तब चली सुआय सुपाई. असे म्हणून व प्रेमाने पाया पडून सीतेच्या मातेने सीतेला आपल्या बरोबर घेऊन जाण्याची विनंती केली व मनापासून आज्ञा मिळाल्यावर ती सीतेला घेऊन आपल्या मुक्कामी निघाली. प्रिय परिजनही मिली बैदेही, जो जेही जोगू भाती तेही तेही. तापस बेश जानकी देखी, भासबू बिकल विषाद विशेषी. जानकी आपल्या प्रिय कुटुंबियांना योग्य प्रकारे भेटली. जानकीला तपस्विनीच्या वेशात पाहून सर्वजण शोकाकुल झाले. जनक राम गुर आयसु पाई, चले थलही सिय देखी आई. लिन्ही लाई ऊर जनक जानकी, पाहुनी पावन प्रेम प्राण की. राजा जनक श्रीरामांचे गुरु वसिष्ठ यांची आज्ञा घेऊन आपल्या निवासात गेले. त्यांनी सीतेला पाहिले. जनकांनी आपल्या पवित्र प्रेमाची आणि प्राणांची पाहुणी असलेल्या जानकीला हृदयाशी कवटाळले. ऊर उमगेऊ अंबुधी अनुरागू, भयऊ भूप मनू मनहू पयागू. सिय स्नेह बटू बाढत जोहा, तापर राम प्रेम सिसू सोहा. त्यांच्या मनात प्रेमाचा सागर उसळत होता. राजांचे मन हे जणू प्रयाग होते आणि त्यांनी प्रेमसागरात आदिशक्ती सीतेचा अलौकिक प्रेमरूपी अक्षयवट पल्लवित होताना पाहिला. त्या सीतेच्या प्रेमरूपी वटवृक्षावर श्रीरामांचे प्रेमरूप बालक शोभून दिसत होते. प्रलय सागरात वटपत्रावर बाल भगवान शोभावे तसे. चिरजीवी मुनी ज्ञान बिकल जनु, बूढत लहेऊ बाल अवलंबनु. मोह मगनमती नहीं बिदेह की, महिमा सिय रघुबर स्नेह की. जनकांचे ज्ञानरूपी चिरंजीव
मार्कंडेय मुनी व्याकुळ होऊन बुडता बुडता जणू श्रीराम रूपी बालकाचा आधार मिळाल्याने वाचले. वस्तुतः ज्ञानांचे शिरोमणी विदेह राजाची बुद्धी मोहात पडली नव्हती. श्री सीतारामांच्या प्रेमाचा हा महिमा होता. त्यामुळे त्यांच्यासारख्या ज्ञान सुद्धा विरून गेले. सीय पितू मातू सनेह बस बिकल मन. सीय पितू मातू सनेह बस बिकल न सकी संभारी. धरणी सूता धीर जू धरेऊ सम सुधरमू बिचारी. माता पित्याच्या प्रेमामुळे सीता व्याकुळ झाली. ती स्वतःला सावरू शकली नाही. परंतु धैर्यवती पृथ्वीची कन्या सीता हिने वेळ व धर्म यांचा विचार करून धैर्य धारण केले. तापस बेश जनक सिय देखी भयऊ पेमू परितोषु विशेषी. पुत्री पवित्र किए कुल दोऊ सूजस धवल जगू कह सबू कोऊ. सीतेला तपस्विनीच्या वेशात पाहून जनकांना फार प्रेम व समाधान वाटले. ते म्हणाले, मुली, तू दोन्ही कुळांना पवित्र केलेस. तुझ्या निर्मळ कीर्तीने संपूर्ण जग उजळले आहे असे सर्वजण म्हणत आहेत. जीती सूर सरी कीरती सरी तोरी गवनु किन्न विधी अंड करोरी. गंग अवनी थल तिनी बडेरे एही किये साधू समाज घनेरे. तुझी कीर्तिरूपी नदी गंगेलाही जिंकून एका नव्हे तर कोट्यवधी ब्रह्मांडांमधून वाहत चालली आहे. गंगेने पृथ्वीवर हरिद्वार, प्रयागराज आणि गंगासागर यांना महान तीर्थे बनविले. परंतु तुझ्या या कीर्ती नदीने अनेक संत समाज रूपी तीर्थस्थाने निर्माण केली. पी तू कह सत्य सनेह सुबानी सीय सकुच महू मनहू समानी. पुनी पितू मातू लिन्ही उरलाई सीख आशीष हित दिन्ही सुहाई. जनकांनी प्रेमाने खरीखुरी वाणी उच्चारली. परंतु आपले मोठेपण ऐकून सीता जणू संकोचात बुडून गेली. माता पित्यांनी तिला उराशी धरले आणि हितकारक उपदेश व आशीर्वाद दिले. कहती न सीय सकुची मन माही इहा बसव रजनी भल नाही. लखी रूख राणी जनायऊ राऊ हृदय सराहत सिलू सुभाऊ. सीता काही बोलू शकली नाही. परंतु मनात संकोच वाटत होता की रात्री सासूंची सेवा सोडून येथे राहणे योग्य नाही. राणी अनुसूया राणी सुनयना हिने सीतेचा रोग पाहून राजा जनकांना सांगितले. तेव्हा दोघे जण आपल्या मनात सीतेच्या शील व स्वभावाची प्रशंसा करू लागली. बार बार मिली भेटी सीय बिदा किन्ही सनमाने. कही समय सीर भरत गती राणी सुबानी सयानी. राजा राणीने वारंवार तिला भेटून व हृदयाशी धरून सन्मानाने तिला निरोप दिला. परंतु राणीने सवडीने राजांना सुंदर वाणीने भरताच्या दशेने वर्णन करून सांगितले. सुनी भूपाल भरत व्यवहारू सोन सुगंध सुधा ससी सारू. मुदे सुनी भूपाल भरत व्यवहारू सोन सुगंध सुधा ससी सारू. मुदे सजल नयन पुलकेतन सुजसू सराहन लगे मुदित मन. सोन्याला सुगंध असावा तशी चंद्रम्याचे सार असलेल्या अमृता समान भरताची वागणूक ऐकून राजा जनकांनी प्रेमविव्हळ होऊन प्रेमाश्रूंनी भरलेले नेत्र मिटून घेतले. जणू ते भरताच्या प्रेमामध्ये ध्यानस्थ झाले. त्यांचे शरीर पुलकित झाले आणि आनंदित होऊन ते भरताच्या सुंदर कीर्तीची प्रशंसा करू लागले. सावधान सुनू सुमुखी सुलोचनी भरत कथा भवबंध विमोचनी. धर्मराजनय ब्रह्म विचारू इहा जथामती मोर प्रचारू. ते म्हणाले, हे
ते म्हणाले, हे सुमुखी, हे सुनयने, लक्षात ठेव, भरताची कथा संसार बंधनातून मुक्त करणारी आहे. धर्म, राजनीती आणि ब्रह्मविचार या तिन्ही विषयांमध्ये माझ्या बुद्धीप्रमाणे मला कमी जास्त गती आहे. सोमती मोरी भरतमही माही, कहे काह छली छुअती न छाई. विधी गणपती ए अहिपती शिव सारद, कबी कोबिद बुध बुद्धी बिसारद. ती माझी बुद्धी भरताच्या महिम्याचे वर्णन काय करणार? चुकूनही माझी बुद्धी त्याच्या सावलीला सुद्धा स्पर्श करू शकत नाही. ब्रह्मदेव गणेश शेष महादेव सरस्वती कवी ज्ञानी पंडित आणि बुद्धिमान, भरतचरित कीर्ती करतुती, धर्मशील गुण बीमल विभूती, समुझत सुनत सुखद सब काहू, सुची सूरसरी रुची नीदर सुधाहू. या सर्वांना भरताचे चरित्र, कीर्ती, कृती, धर्मशील, गुण, निर्मल ऐश्वर्य हे गुण समजून घेण्याने आणि ऐकण्याने सुख देणारे आहेत आणि पावित्र्यामध्ये गंगेला आणि माधुर्यामध्ये अमृतालाही मागे टाकणारे आहेत. 2. निरवधी गुण निरुपम पुरुषु, भरतु भरत सम जानी, कहिय सुमेरु की सेर सम, कबी कुल मती सकुचानी. भरत अनंत गुण संपन्न आणि उपमा रहित पुरुष आहे. भरतासारखा भरतच आहे असे समज. सुमेरू पर्वताला तराजू तोलता येईल काय? म्हणून त्याला कुणा पुरुषाची उपमा देताना कवींची बुद्धीही संकोच पावते. अगमसभ ही बरनत बरबरनी, जिमी जलहीन मीन गमू धरणी. भरत अमित महिमा सुनू राणी, जानही रामू न सकही बखानी. हे सुंदरी, भरताचा महिमा वर्णन करणे हे जलरहित पृथ्वीवर माशाने चालण्यासारखे सर्वांना अगम्य आहे. हे राणी, भरताला अपार महिमा फक्त श्रीरामचंद्रच जाणतात. हे राणी, भरताचा अपार महिमा फक्त श्रीरामचंद्रच जाणतात, परंतु ते सुद्धा त्याचे वर्णन करू शकत नाहीत. बरनी सप्रेम भरत अनुभाऊ, तीय जीय की रुचि लखी कहराऊ. बहुरही लखनू भरतू बन जाही, सब कर भल सबके मन माही. अशा प्रकारे भरताच्या प्रभावाचे वर्णन प्रेमाने करून मग पत्नीच्या मनातील इच्छा पाहून राजे म्हणाले, लक्ष्मणाने परत जावे व भरताने वनात जावे. यामध्ये सर्वांचे भले आहे आणि हेच सर्वांच्या मनात आहे. देवी परंतु भरत रघुबर की, प्रीती प्रतीती जाई नहीं तर की. भरतु अवधी स्नेह ममता की, यद्यपि रामू सीम समता की. परंतु हे देवी, भरत व श्रीराम यांचे प्रेम, परस्पर विश्वास हे बुद्धी व विचारांच्या पलीकडचे आहेत. जरी श्रीराम हे समतेची परिसीमा आहेत, तरी भरत हा प्रेम व ममता यांची परिसीमा आहे. परमार्थ स्वार्थ सुख सारे, भरत न सपने हूँ मन हूँ निहारे. साधन सिद्धि राम पगने हूँ, मोही लखी परत भरत मत एहू. श्रीरामांविषयी एक अनन्य प्रेम सोडल्यास भरताने सर्व परमार्थ, स्वार्थ आणि सुख यांचेकडे स्वप्नातही चुकूनही पाहिले नाही. श्रीरामांच्या चरणीचे प्रेम हेच त्याचे साधन आहे आणि हीच त्याची सिद्धी आहे. मला भरताचा फक्त हाच एक सिद्धांत वाटतो. 2. भोरेहू भरतन पेली हही मनसहू, राम रजाई करिय न सोचू स्नेह बस कहेऊ भूप बिलखाई. राजांनी प्रेमाने सद्गदित होऊन म्हटले की भरत हा चुकूनही श्रीरामचंद्राची आज्ञा टाळण्याचे मनातही आणणार नाही. म्हणून प्रेमवश होऊन चिंता करू नये. राम भरत गुण गणत सप्रीती, निसिदंत राम भरत गुण गणत
सप्रीती निसी दपतीही निसी दंपतीही पलक समबीती राजा समाज प्रात जुग जागे न्याही न्याही सूर पूजन लागे. श्रीराम आणि भरत यांच्या गुणांची प्रेमाने चर्चा करता करता पती पत्नींची रात्र क्षणाप्रमाणे सरून गेली. प्रातःकाली सूर्य राजसमाज जागे झाले आणि स्नान करून देवपूजा करू लागले. गे नहाई गुर पही रघुराई बंदी चरण बोले रुख पाई नाथ भरतु पूरजन महतारी शोक बिकल बनबास दुखारी. श्री रघुनाथ स्नान करून गुरु वसिष्ठांच्या जवळ गेले आणि त्यांच्या चरणांना वंदन करून व त्यांचा कल पाहून म्हणाले, हे गुरुवर्य, भरत अयोध्यावासी व माता हे सर्वजण शोकाने व्याकुळ आणि वनवासामुळे दुःखी आहेत. सहित समाज राऊ मिथिलेसु बहुत दिवस भये सहत कलेसु उचित होई सोई कीजिय नाथा हित सबही कर रौरे हाथा. मिथिलापती राजा जनक हे सुद्धा आपल्या परिवारासह बरेच दिवस कष्ट सहन करीत आहेत. म्हणून हे नाथ योग्य असेल त्याप्रमाणे करा. तुमच्या हाती सर्वांचे हित आहे. अस कही अति सकूचे रघुराऊ मुनी पूल के लखी सिलू सुभाऊ तुम बिनु राम सकल सुख साजा नरक सरीस दुहू राज समाजा. असे म्हणून श्रीराम अत्यंत संकोचले. त्यांचे शील व स्वभाव पाहून मुनी वसिष्ठ प्रेम व आनंदाने पुलकित झाले. ते म्हणाले, हे रामा, तुमच्या विना घरदार इत्यादी सर्व सुखे दोन्हीकडच्या समाजाला नरकासारखी आहेत. प्राण प्राण के जीव सुख के सुख राम तुम मत जीतात सोहात गृह जिन्नही तिन्नही विधी बाम. हे रामा, तुम्ही प्राणांचेही प्राण, आत्म्याचेही आत्मा आणि सुखाचे सुख आहात. हे प्रभो, तुम्हाला सोडून ज्यांना घर आवडते त्यांना विधाता प्रतिकूल असतो. सो सुखू करमू धरमू जरी जाऊ जह न राम पद पंकज भाऊ जोगू कुजोगू ज्ञानू अज्ञानू जह नाही राम प्रेम परधानू. जेथे श्रीरामांच्या चरण कमलांविषयी प्रेम नाही ते सुख कर्म आणि धर्म जळून जावोत. ज्यामध्ये श्रीरामांच्या प्रेमाला प्राधान्य नाही तो योग कुयोग होय आणि ते ज्ञान अज्ञान होय. तुम बिनु दुखी सुखी तुम तेही तुम जानहु जिय जो जेही केही राउ राय सुसीर सबही के विदित कृपालही गती सबसनीके. तुमच्या विना सर्व दुःखी आहेत आणि जे सुखी आहेत ते तुमच्यामुळे सुखी आहेत. कुणाच्या मनात काय आहे ते सर्व तुम्ही जाणता. तुमची आज्ञा सर्वांना शिरोधारी आहे. हे कृपाळू, तुम्हाला सर्वांची स्थिती चांगली ठाऊक आहे. आपू आश्रमही धार्य पाऊ भयऊ स्नेह शिथिल मुनी राऊ करी प्रणामू तब रामू सिधाये ऋषी धरी धीर जनक पही आये. म्हणून तुम्ही आश्रमाला जा. इतके म्हणून आपू आश्रमही धार्य पाऊ भयऊ स्नेह शिथिल मुनी राऊ करी प्रणामू तब रामू सिधाये ऋषी धरी धीर जनक पही आये. म्हणून तुम्ही आश्रमाला जा. इतके म्हणून मुनिराज प्रेमाने भरून गेले. मग श्रीराम प्रणाम करून निघाले आणि ऋषी वसिष्ठ मोठ्या धैर्याने जनकांच्याकडे गेले. राम बचन गुरु नृप ही सुनाए सील स्नेह सुभाय सुहाए महाराज अब कीजिय सोई
सब कर धर्म सहित हित होई. गुरुजींनी श्रीरामचंद्रांच्या शील व स्नेहाबद्दल अत्यंत स्वाभाविकपणे जनक राजांना सांगितले आणि ते म्हणाले, महाराज, ज्यामध्ये सर्वांचे धर्मासह हित होईल असे करा. 2. ज्ञान निधान सुजान सुची धर्म धीर नरपाल, तुम विनु असमंजस समन को समरथ एही काल. हे राजन, तुम्ही ज्ञानाचे भांडार, ज्ञानी, पवित्र व धर्मामध्ये धीर आहात. यावेळी तुमच्या विना ही द्विधा स्थिती दूर करण्यास दुसरा कोण समर्थ आहे. सुनी मुनी बचन जनक अनुरागे, लखी गती ज्ञानू बिरागू बिरागे. शिथिल स्नेह गुणत मन माही, आहे आये इहा किन्न भल नाही. मुनी वसिष्ठांचे बोलणे ऐकून जनक प्रेममग्न झाले. त्यांची ती दशा पाहून ज्ञान व वैराग्य यांनाही वैराग्य आले. ते प्रेमात बुडून गेले. मनात विचार करू लागले की आम्ही येथे आलो हे काही चांगले केले नाही. राम ही राय कहेऊ बन जाना, किन्न आपू प्रिय प्रेम प्रवाना. हम बनते बनही पठाई, प्रमुदित फिरब विवेक बडाई. राजा दशरथांनी श्रीरामांना वनात जाण्यास सांगितले आणि स्वतः प्रिय रामांच्या वियोगामध्ये प्राण सोडून आपले प्रेम सिद्ध केले. परंतु आता आम्ही यांना या वनातून आणखी दाट अशा वनात पाठवून आपल्या विवेकाचा मोठेपणा मिरवीत आनंदाने परत जायचे काय. तापस मुनी मही सूर सुनी देखी, भय प्रेम बस बिकल विशेषी. समऊ समुझी धीर धीर जू राजा, समऊ समुझी धरी धीर जू राजा. चले भरत पही सहित समाजा. तपस्वी मुनी ब्राह्मण हे सर्व ऐकून आणि पाहून प्रेमामुळे व्याकुळ झालेले आहेत. शेवटी प्रसंग पाहून राजा जनक मोठ्या धीराने आपल्या समाजासह भरताकडे गेले. भरत आई आगे भई लिंधे, अवसर सरीस सुआसन दिन्हे. तात भरत कह तेर हुती राऊ, तुम ही विदित रघुबीर सुभाऊ. भरताने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले आणि प्रसंगानुरूप चांगले आसन दिले. राजा जनक म्हणू लागले, हे बाळ भरत, तुला श्रीरामांचा स्वभाव ठाऊक आहे. 2. राम सत्यव्रत धर्म रत सब कर सीलू सनेहू, संकट सहत सकोच बस कहिय जो आयसू देहू. श्रीराम सत्यव्रती आणि धर्मपरायण आहेत. सर्वांचे मन व प्रेम राखणारे आहेत. म्हणून ते संकोचामुळे संकट सहन करीत आहेत. आता तू जी आज्ञा देशील ती त्यांना सांगू.